क्वांटिटीज कोणत्या कोणत्या आहेत? मास, लेंथ, टाइम, एम्पियर, मोल म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स, त्याच्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी आणि टेम्परेचर. ठीक आहे, त्यांचे युनिट माहिती आहेत आपल्याला. 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटीज आहेत कोणकोणत्या? सॉलिड अँगल आणि प्लेन अँगल. त्याच्यानंतर त्याच्यापासून ज्या क्वांटिटीज तयार झालेल्या आहेत त्यांना डिराइव्ह क्वांटिटीज म्हणतो आणि त्यांच्या युनिटला डिराइव्ह युनिट्स म्हणतो. मग त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे की डायमेन्शन म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीचा जो पॉवर रेज आहे त्याला आपण डायमेन्शन म्हणतो. डायमेन्शनचे उपयोग पाहिलेले आहेत, डायमेन्शन मध्ये पॉईंट पाहिलेले आहेत. आता सर्व परत रिवाइज करत नाहीये मी, किंवा रिवाइज करूया लाईव्हला परत की डायमेन्शनला प्युअर नंबर किंवा कॉन्स्टंट असेल तर डायमेन्शन नसतं, युनिट वरती डायमेन्शन डिपेंड नसतं. त्याच्यानंतर एक्सपोनेन्शियल लॉगॅरिथम यांना डायमेन्शन नाहीये. त्याच्यानंतर 2 फिजिकल क्वांटिटीचं डायमेन्शन सेम असू शकतं जरी फिजिकल क्वांटिटीज वेगवेगळ्या असतील तर. त्याच्या युजेस मध्ये पाहिलं आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी म्हणजे इक्वेशन चेक करणे, त्याच्यानंतर कन्वर्जन ऑफ युनिट म्हणजे एका युनिटचं दुसऱ्या युनिट मध्ये फॅक्टर मध्ये कन्वर्ट करणे, आणि तिसरं पाहिलेलं आहे आपण की डिड्युसिंग द रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज म्हणजे आपल्याला 2 फिजिकल क्वांटिटीज मधलं रिलेशन तयार करता येतं, पण त्याच्यावरती जे काही सर्टन लिमिटेशन आहे ते सुद्धा आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिले होते. की लिमिटेशन काय आहेत सर्टन? के पहा, ज्या फिजिकल क्वांटिटी मधलं आपण रिलेशन फाइंड आउट करत आहोत त्या सर्व फिजिकल क्वांटिटीज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डायमेन्शन कॉन्स्टंट जो आहे तो आपण डायमेन्शनलेस कॉन्स्टंट फिजिकल क्वांटिटी डिस्कस करत असताना तर त्या कॉन्स्टंटची न्यूमेरिकल व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही युजिंग डायमेन्शन. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं आहे डायमेन्शन कॉन्स्टंट झालं, त्याच्यानंतर रिलेशन झालं. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं की जर रिलेशन मध्ये जर प्रोडक्ट टाइप असेल तरच ते रिलेशन काढता येतं. जर सम किंवा ऍडिशन असेल, फॉर एक्झाम्पल आपण घेतलं होतं एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, अशा पद्धतीचे जे रिलेशन आहेत ते आपल्याला डायमेन्शनचा वापर करून आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही. थोडेसे प्रॉब्लेम घेऊया आणि नंतरच्या पुढच्या पार्टला आपण सुरू करूया. थोडस प्रॉब्लेम मध्ये पहा, काही डाऊट वगैरे येत असतील तर विचारू शकता तुम्ही डाऊट तुमचे. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ऑलवेज तुमचे डाऊट विचारू शकता मला. ठीक आहे, तर डायमेन्शन मध्ये पहा, तुम्हाला एकदा काल विचारला गेला होता की समजा काही असेल, एक क्वांटिटी आहे x इज इक्वल टू f अपॉन इथे काहीतरी dv बाय dx इंटू इथं काहीतरी समजा अजून काहीतरी आहे t आहे समजा, आणि x चे डायमेन्शन काढायचे. पहा लक्ष द्या, dv बाय dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह, आणि डेरिव्हेटिव्हचा मीनिंग काय की फॉर अ व्हेरी स्मॉल चेंज. आपण जेव्हा व्हॉल्यूम अपॉन हे व्हेलॉसिटी ऍक्च्युअली dv बाय dx, तर इथे समजा व्हेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट जर लिहिलं, व्हेलॉसिटी अपॉन डिस्प्लेसमेंट, आणि याला मी जर dv बाय dx जर लिहिलं, या दोघांमध्ये फरक काय असतो? जेव्हा आपण dv बाय dx दॅट इज डेरिव्हेटिव्ह लिहितो त्याचा अर्थच असतो फॉर व्हेरी स्मॉल इन्स्टंट ऑफ स्मॉल इंटरवल ऑफ टाइम, हे अगदी एका स्मॉल इंटरवल साठी किंवा ऍट दॅट इन्स्टंट असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. पण मग याच्या डायमेन्शन मध्ये काही फरक होईल का? dv बाय dx जरी असेल किंवा v बाय x असेल तरी या दोघांचं डायमेन्शन सेम असणार आहे, आणि ते काय असणार आहे? v म्हणजे जर व्हेलॉसिटी असेल तर व्हेलॉसिटीचं डायमेन्शन काय असतं पहा, l1 t-1 अपॉन डिस्प्लेसमेंटचं डायमेन्शन l1, हे l1 कॅन्सल होईल आणि इथे काय येणार आहे? t-1 येणार आहे. सो dv बाय dx चं डायमेन्शन तुम्ही काय घेणार? t-1. जर समजा x चं डायमेन्शन काढायचं असेल तर फोर्सचं डायमेन्शन m1 l1 t-2 अपॉन टाइम काय आहे? t1, आणि इथे पण काय आहे? dv बाय dx काय येते पहा, t-1, हे t-1 प्लस 1 कॅन्सल, या x चं डायमेन्शन सेम ऍज फोर्स येते. x चं डायमेन्शन काय आहे? सेम ऍज फोर्स. लक्षात आलं? मग dv बाय dx जर दिलं असेल तर सिंपली v बाय x चं डायमेन्शन पहा. ओके, राईट डाऊन.
झालं का? चला झोपी गेली तर सर्वजण. काय बोलतो साहिल? चला रिप्लाय एनर्जी कमी का दिसते मला? धड 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 धड. हा चला पटकन डन डन डन. ओके व्हेरी गुड. चला बाकीचे हा चला थोडस टाईप केल्याने करा तिथे म्हणजे झोप जाऊ शकते आपली. चला पटकन 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 पटकन. झोप तर जाऊ द्यायची नाही सर. आता लेक्चर बंद करून लगेच असं मस्त वाटतं झोपायला लगेच आहे का नाही? चला छान अतिउत्तम. पहा काय विचारलं आपल्याला? कि प्रेशर P, velocity V and time T are taken as fundamental quantities. Are taken as fundamental quantities. Then the dimension formula of force is. जर एररलेस काय केला असाल तर एररलेस मधलाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. आता तुम्ही कंप्लीट डायमेन्शन वरती तर कंप्लीट प्रॉब्लेम एररलेस मधले आणि विद्यार्थ्यांमध्ये सोडवले पाहिजे डायमेन्शन बिट वरती. जर पूर्ण झाले नसतील तर आजच्या लेक्चर नंतर डायमेन्शन हा बिट कंप्लीट करावा. ठीक आहे. तर पहा की अशा टाइपचा मी प्रॉब्लेम घेतला होता की फंडामेंटल युनिट कोणाला घ्यायचंय पहा. प्रेशर, व्हेलॉसिटी अँड टाइम आणि त्याच्यानंतर डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ फोर्स काढायचं. फंडामेंटल युनिट किंवा फंडामेंटल क्वांटिटीज आपण डायमेन्शन कॅल्क्युलेट कसं करतो? फोर्सचं डायमेन्शन जे आहे ते काय आहे? m1 l1 t-2. कारण आपण मास, लेंथ आणि टाइम यांना फंडामेंटल क्वांटिटीज कन्सिडर केलेला आहे. राइट? If we consider pressure, velocity and time as a fundamental quantity, then dimension of force should be in the power of pressure. Pressure आहे का power आहे? Okay, pressure. Let's suppose pressure to the power x, then velocity to the power y and time to the power z. Right? So याच्यामध्ये की दोन्ही साइडने डायमेन्शन काय असलं पाहिजे? सेम असलं पाहिजे. आता हे तर फंडामेंटल युनिट आपण घेतले पण आता चेक करूया की फोर्स डायमेन्शन l1 t-2 is equal to प्रेशर दिले ना. ओके, प्रेशरचं डायमेन्शन लक्षात आहे. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया असतं. फोर्सचं डायमेन्शन m1 l1 t-2 अपॉन एरिया l2. मग प्रेशरचं डायमेन्शन काय होतं पहा. m1 l-1 t-2 याचा पॉवर x घेतलाय. व्हेलॉसिटी काय असते? l1 t-2 याचा पॉवर y घेतलाय. आणि टाइम म्हणजे टाइमचाच पॉवर असतो 1 किंवा नाही दिली तरी चालेल, त्याचा पॉवर z घेतलाय. राइट, व्हेरी गुड. सो सुमितनं आन्सर टाकलेला आहे पहा. हे आता x आणि y आणि z यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. तर m वाले एकत्र करा. इथे m नाही, इथे m नाही, म्हणजे डायरेक्ट लिहू शकतो मी m टू द पॉवर x. l टू द पॉवर पहा -1x आहे तर -x. l टू द पॉवर 1y आहे तर +y and t टू द पॉवर z आहे. सॉरी l घ्यायचं ना आपल्याला, इथे l नाही, इथे फक्त -x + y आणि t टू द पॉवर -2x -2y + z आणि लेफ्ट साइडला काय असेल आपल्याकडे m1 l1 t-2. आता तुम्ही x y z च्या व्हॅल्यू काढू शकता. x ची व्हॅल्यू किती आहे डायरेक्ट जर कंपेअर केलं तर x किती आला आपल्याला? x 1 आला. m चा पॉवर इथे x आहे, इथे 1 आहे. त्याच्यानंतर पहा -x + y काय आलेला आहे आपल्याला 1 आणि त्याच्यामध्ये हे x -1 आलेला आहे. therefore -x1 आलेला आहे -1 तिकडे जाऊन प्लस होईल 1 + 1 y ची व्हॅल्यू आली 2.
and z कारण -2x -2y प्लस z इज इक्वल टू काय आहे -2 x च्या जागी -2 इथे आणि x च्या जागी 1 ठेवलं -2 into y च्या जागी 2 ठेवलं प्लस z इज इक्वल टू -2 पहा हे किती येतं -2 -4 प्लस z इज इक्वल टू -2 z इज इक्वल टू हे -6 तिथे जाऊन +6 -2 z इज इक्वल टू किती आलेला आहे 4 आलेला आहे. सो फंडामेंटल युनिट जर आपण p v t घेतलं तर p टू द पॉवर x ची व्हॅल्यू आलेली आहे 1 वेलोसिटी टू द पॉवर y ची व्हॅल्यू आलेली आहे 2 आणि टाइम ची व्हॅल्यू आलेली आहे 4. So P V2 T raised to 4. Sorry, गलती से मिस्टेक हो गया तो मिस्टेक चलेगा किधर हो गया मिस्टेक जर्सी वैल्यू 4 नहीं है थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी मिस्टेक झाला असेल -1 t -2 L1 t minus ओके सॉरी इथे t -2 नाहीये इथे फक्त t -1 आहे. वेलोसिटी झोपलेत सगळे कोणाला काही कळलं नाही व काय चुकीचे शिकवले काय तरी सगळी येऊन बडबड करून गेले बस झालं आपल्याला झोपा उठा 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 रे इथे वेलोसिटीला t -2 घेतलं होतं भद्यांनो t -1 हा मीच बता म्हणजे मीच घेतलं होतं कॅल्क्युलेशन मध्ये पण तुम्हाला कळायला पाहिजे ना हा ठीक आहे तर इथे काय येणार आहे मग आता हे सर्वच आपल्याला इथे y नाही फक्त t च चेंज करावं लागेल t च काय येणार मग -2x -y प्लस z ठीक आहे मग एवढं t च तेवढं चेंज होणार -2x -y plus z is equal to काय यायला पाहिजे -2 यायला पाहिजे सो -2 into 1 minus y किती आलं 2 plus z is equal to -2 हे -4 plus 4 होईल -2 4 -2 z is equal to किती आलं 2 आलं therefore t चं पॉवर 2 आलं राइट yes or no रिप्लाय मध्ये पाहिजे मला हा मिस्टेक झाली होती राइट हा चला पटकन लिहून घ्या मग फंडामेंटल क्वांटिटीज मध्ये कसं काढायचं आपल्याला ते लक्षात घेतलंय आपण व्हेरी गुड चलो लिहून घ्या लवकर हा स्टुडंट दिसतायत मला बऱ्यापैकी पण रेग्युलर का नाहीयेत स्टुडंट कारण मला काल सरांनी सरळ सांगितलेलं आहे की संध्याकाळी आपल्याला जरा जास्त स्टुडंट यायले म्हणजे सकाळी त्यांना प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं आपल्याला सकाळचा टाइम चेंज करावा लागू शकता असं सांगितलंय पण जर स्टुडंट जर कंटिन्यू दिसले तर काही प्रॉब्लेम नाही असं वाटतं मला पहा लक्ष द्या की एक्सप्रेशन काय दिलं आपल्याला y इज इक्वल टू a cos ओमेगा t मायनस kx ओमेगा t मायनस kx हे पण इक्वेशन तुम्हाला होईल कशामध्ये आहे ते ऑसिलेशन चॅप्टर मध्ये आहे ठीक आहे तर सध्या आम्ही काय सांगितलंय प्लॅंक कॉन्स्टंट त्याच्यानंतर असे बोल्ट्झमन कॉन्स्टंट असे वेगवेगळे शब्दप्रयोग करण्यात आलेले असतील या बुक मध्ये तर ते शब्दप्रयोग करून घाबरून जायचं नाहीये तिथे जर तुम्हाला फॉर्म्युला वगैरे जर दिलेला असेल थेरी मध्ये किंवा तिथे तर तो फॉर्म्युला पहा आणि फॉर्म्युलाहून डायमेन्शन पार्ट तेवढा कॅल्क्युलेट करा बोल्ट्झमन कॉन्स्टंट सरांनी शिकवलंच नाही हे तर काहीतरी प्लॅंक कॉन्स्टंट म्हणाले ते प्लॅंक तर काय म्हणले नाहीत सर म्हणजे आपलं आता काही खरं नाहीये अशी फिलिंग अजिबात येऊ द्यायची नाही पण याले सर काय करा आमचं नेट टार्गेट होतं 700 720 सर IIT JEE आता बाप पण कोरोनाने सगळंच घातलं सर काय याच्यामध्ये काय विचारलंय मला नेमकं ते तुम्ही आधी डायमेन्शन फॉर्म्युला फॉर के विचारलं डायमेन्शन फॉर्म्युला फॉर के
चला आपण सर्वांची काढूया, के च काढूया, ओमेगाचं काढूया, सॉरी इथं के एक्स आहे, सॉरी के एक्स असेल, के टी नाही, सॉरी काय होते आज जरा असं माइंड खराब झाले. ठीक आहे, सध्या होईल, सकाळ सकाळीच खराब झाले असं नका विचारू. के ओमेगा त्याच्यानंतर ए आणि वाय यांचे डायमेन्शन काढूया किंवा वायच एखाद्याचं सांगावं लागेल, वाय हा लेंथ आहे वाय, तर बाकीचे डायमेन्शन काढा. कशा कशाचे, के ओमेगा ए आणि एक्स पण लेंथ आहे, एक्स पण लेंथ आहे, टी तर माहिती आहे तुम्हाला टाइम आहे. सो फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ के ओमेगा ए. अजून कोणी आहे का? ए जा नाही. चल पहा, लक्ष द्या, आपल्याला पहिल्यांदा के चे डायमेन्शन काढायचे. सुरुवात कुठून असली पाहिजे, हे पूर्ण एक्सप्रेशन हे कॉस ऑफ आहे, म्हणजे कॉस ऑफ थीटा, आणि आपल्याला माहिती आहे थीटाचं युनिट काय आहे, थीटाचं युनिट सांगा, या अँगलचे युनिट कॉस ऑफ थीटा असतं ना, तर या थीटाचं युनिट काय असतं सांगा बरं, रॅडियन, राईट, रॅडियन किंवा डिग्री. व्हेरी गुड, ठीक आहे, व्हेरी गुड. तर मग हा जो अँगल आहे एक थीटा, मग याचं युनिट माहिती आपल्याला रॅडियन किंवा डिग्री, आणि म्हणून याचं डायमेन्शन काय असतं, एवढ्या एक्सप्रेशनचं डायमेन्शन काय असलं पाहिजे, ओमेगा के मायनस के एक्स, याचं डायमेन्शन काय असलं पाहिजे, नो डायमेन्शन. व्हेरी गुड. के डायमेन्शन लेस, that is m0, l0, d0, because angle is a dimensionless quantity, आपण पाहिलेलं आहे, राईट. तर म्हणजे आता आणि या दोन क्वांटिटी सबट्रॅक्शन आहे, म्हणजे हे क्वांटिटी ओमेगा टी सुद्धा डायमेन्शन लेस असली पाहिजे, आणि के एक्स ही सुद्धा क्वांटिटी डायमेन्शन लेस असली पाहिजे. सो के एक्स जर डायमेन्शन लेस असेल तर के इज इक्वल टू डायमेन्शन लेसला मी असं लिहितो पॉवर 0 आणि अपॉन एक्स, हे तर वर तर 0च आहे, अपॉन एक्स म्हणजे लेंथची डायमेन्शन L1, हे वरती जाऊन काय होणार L-1. देयरफॉर डायमेन्शन ऑफ के इज L-1, किंवा तुम्ही लिहू शकता m0 L-1 t0. के च क्लिअर आहे. मग मला आता ओमेगाचं डायमेन्शन सांगा बरं, के च जर क्लिअर असेल तर ओमेगाचं डायमेन्शन सांगा, के च जर क्लिअर असेल तर ओमेगाचं डायमेन्शन. अरे स्टुडंट्सची संख्या वाढते का शिवा दिल्यामुळे येत आहे, त्यांना कसं कळलं पण शिवा म्हणजे शिवा बसताय आज 29. ठीक आहे, मग जर संध्याकाळी एवढे जर स्टुडंट राहत असतील तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, म्हणजे कोणाला टाइमची अडचण नसेल तर, म्हणजे कोणाला सकाळ सकाळी कुठं 6 वाजलेत, 6 वाजता पा ऊन पडाले, सकाळ सकाळी तुम्ही बिलाईच सकाळ सकाळी उठत असले. व्हेरी गुड. ठीक आहे, ओमेगाचं डायमेन्शन आपल्याला ऑलरेडी पण माहिती होतं आणि इथं याच्यावरून पण चाललेलं आहे की ओमेगा इज इक्वल टू परत डायमेन्शनलेस अपॉन टाइम असेल, अपॉन टाइम दॅट इज टी टू द पॉवर 1, आणि ते वरती जाऊन काय होणार -1. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आता ए चं डायमेन्शन काय येणार, मग ए चं डायमेन्शन सांगा, ए चं डायमेन्शन. चला मी तो पण व्हेरी गुड. ठीक आहे, ए चं डायमेन्शन डायमेन्शन निकिता, ए हे ऍक्सेलरेशन नाहीये, इतर कॉन्स्टंट आहे बघ. y इज इक्वल टू आपल्याला पहा, लक्ष द्या, हे ए म्हणजे ऍक्सेलरेशन नाहीये असं सांगितलं नाही तुम्हाला, फक्त काय दिलंय की y चं डायमेन्शन लेंथ आहे,
तर ए चं डायमेन्शन काय, हे ए म्हणजे ऍक्सेलरेशन घेऊ नका, ठीक आहे. व्हेरी गुड, ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या की हे ए म्हणजे ऍक्सेलरेशन नाहीये, पण मग आता काय आहे, हे पूर्ण आपण पाहिले की कॉस थीटा म्हणजे थीटाला पण डायमेन्शन नसतं आणि कॉस थीटा हा सुद्धा एक नंबर आहे, म्हणजे याला पण डायमेन्शन नसतं. म्हणजे वायचं जे डायमेन्शन आहे दिसतंय, ओके, वायचं जे डायमेन्शन आहे तेच ए चं पण डायमेन्शन पाहिजे. ए हे ऍक्सेलरेशन नाहीये, वाय जर लेंथ मध्ये असेल तर ए सुद्धा लेंथ मध्ये असायला पाहिजे. म्हणजे लेंथचं डायमेन्शन काय येणार, सॉरी ए चं डायमेन्शन काय येणार, L1, राईट. ओके, चला डायमेन्शन क्लिअर आहे का, डायमेन्शन क्लिअर आहे सर्वांना. अजून एखाद दोन प्रॉब्लेम वेळ वाटलं तर आपण सिग्निफिकंट फिगर नेक्स्ट चॅप्टरला नेक्स्ट लेक्चरला सुरू करू शकतो, नो प्रॉब्लेम. सिग्निफिकंट फिगर मध्ये डायरेक्ट रूल लिहून घ्यायचे आपल्याला, एक 5-6 रूल आहे त्याच्यामध्ये. ओके, तर मग डायमेन्शन वरती आपण परत एक ठीक आहे, डायमेन्शन वरती प्रॉब्लेम लिहूया. डायमेन्शन वरती प्रॉब्लेम बऱ्यापैकी झालेले आहेत. त्याच्यामध्ये रिलेशन माहिती नाहीये जास्त तुम्हाला आता सध्या, त्याच्यामुळे तुम्हाला रिलेशन माहिती असलेलं पहा, लक्ष द्या. ते आपण प्रेशरचं तर घेतलं होतं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर पहा की पोटेन्शियलचं काढलंय, इलेक्ट्रिक फील्डचं काढलंय, कोएफिशियंट स्पेसिफिक हीट किंवा कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेंशन. ओके, पहा बरं, लक्ष द्या की असं इक्वेशन आहे. के हे टेम्परेचर मध्ये होईल तुम्हाला हीट चॅप्टर मध्ये. डेल्टा एल दॅट इज इन्क्रीज इन लेंथ इज इक्वल टू काय असतं पहा, डेल्टा एल दॅट इज इन्क्रीज इनटू लेंथ दॅट इज अल्फा एल डेल्टा टी किंवा डेल्टा थीटा. डेल्टा थीटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर, चेंज इन टेम्परेचर. पहा डीव्ही किंवा डेल्टा व्ही किंवा अजून असं काही, हे दोघांचं डायमेन्शन सेम असणार आहे, कारण चेंज इन व्ही म्हणजे काय असेल, हे असणार आहे V2 मायनस V1 आणि या दोघांचं डायमेन्शन सेम असलं पाहिजे. त्याच्यामुळे डेल्टा थीटा हे चेंज इन टेम्परेचर आहे. डेल्टा थीटा म्हणजे अँगल नाहीये, लक्षात घ्या. तर आपल्याला अल्फाचे डायमेन्शन काढायचे. अल्फाला कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेंशन म्हणतात. अल्फाला, अल्काला नाही अल्फा. ओके, तर ओके चला, हा, तर इथे डेल्टा थीटा हे चेंज इन टेम्परेचर आहे. तर अल्फाचे डायमेन्शन काढू शकता का, कॅल्क्युलेट करावं. क्वेश्चन नंबर 13. ओके, क्वेश्चन नंबर 13 पेज नंबर सांगू शकता का, क्वेश्चन नंबर 13 किंवा बीट सांगा किंवा पेज नंबर सांगा, ठीक आहे. असं जर कोणाचे डाऊट असतील तर अजून सांगू शकता तुम्ही. एररलेस बुक मधले, एररलेस बुक आता माझ्यापाशी आहे का, तर क्वेश्चन नंबर 13 मला पेज नंबर किंवा कोणतं बीट मधला क्वेश्चन 13 हा सांगावा प्लीज, ठीक आहे. चला, बाकीच्या डायमेन्शन कॅल्क्युलेट केले, T-1 म्हणताय, आपण चेक करूया T-1 येतं का. अल्फा
टी मायनस वन अल्फा इज इक्वल टू काय येणार फॉर्म्युला डेल्टा एल अपॉन कॅपिटल एल इंटू डेल्टा थीटा. ओके, तर टी मायनस वन हे टाइम साठी पण आपण टी लिहितो लक्षात घ्या. त्याच्यामुळे टेम्परेचर साठी थीटाच लिहायचं किंवा केल्विन लिहायचं, टी लिहायचं नाही टेम्परेचर साठी. ओके ओके ठीक आहे. तर हे एल आणि हे एल पहा डायरेक्ट याचं L1 आणि याचं L1 तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता लेंथ कारण डायमेन्शन हा व्हेरी गुड राईट. आणि हे डेल्टा थीटा म्हणजे चेंज इन टेम्परेचर आहे. त्याला एकतर केल्विन लिहा किंवा डायरेक्ट कोणत्या बुक मध्ये थीटा पण दिलं असेल ठीक आहे. पण कॅपिटल टी नका करू कारण कॅपिटल टी आपण टाइम साठी वापरतो. त्याच्यामुळे अल्फाचं डायमेन्शन के मायनस वन येणार किंवा थीटा मायनस वन. ओके, पेज नंबर 39. राईट, व्हेरी गुड. तर हा क्वेश्चन पण आपल्याला झालाय. जर फंडामेंटल क्वांटिटी जर आपण कन्सिडर केल्या तर सरफेस टेन्शनला हे झालं का, हे क्लिअर आहे का? ओके, सर्वांना याद घ्यायला के मायनस वन. ओके ठीक आहे, हे क्लिअर आहे. ओके, तर पहा परत एक क्वेश्चन काय आहे की एनर्जी वेलोसिटी अँड टाइम are fundamental quantities. Then dimension formula of surface tension. हे आहे सरफेस टेन्शन. मी सरफेस टेन्शनचे डायमेन्शन ऑलरेडी काढायला लावले होते बघा. सरफेस टेन्शनचे डायमेन्शन सिंपल फॉर्म्युला घ्या सरफेस टेन्शनचे डायमेन्शन काढण्यासाठी. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ असतं. लक्षात घ्या, सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ असतं. सरफेस टेन्शनचे डायमेन्शन असतात फोर्स अपॉन लेंथ. राईट, अनुजन लिहिले पहा एम टी मायनस टू. मग कॅल्क्युलेट करा बरं. एनर्जी आहे ही म्हणजे वेलोसिटी अँड टाइम हे तीन फंडामेंटल युनिट कन्सिडर केलेत आपण. सरफेस टेन्शनचं डायमेन्शन राईट एम आणि टी मायनस टू. कारण फोर्स अपॉन लेंथ तर हे लेंथचा वन आणि वन कॅन्सल होईल. इकडे पहा काय एनर्जीचे डायमेन्शन पाहत असले पाहिजेत आपल्याला. m1 l2 t मायनस टू, याला पॉवर x करा. वेलोसिटी L1 t मायनस वन करणार, आता मायनस टू नाही करणार, बरोबर आहे की नाही. याला y करणार आणि टाइमला परत t टू द पॉवर z करणार. सॉल्व करा x y z साठी सॉल्व करा. चलो आले का सर्वांचं आले. v मायनस टू टी मायनस टू. ओके, x1 y मायनस टू z t. ओके, तुमचं जर मॅच होते आन्सर. सर्वांचं हे चालेल का चेक करा बरं. सर्वांचं हे चालेल का चेक करा. ओके ठीक आहे.
तर मी आता कॅल्क्युलेट करून देत नाहीये, सर्वांचं कॅल्क्युलेट केलेलं आहे. ओके, आलं पाहिजे सर्वांचे, आले का? चला सर्वजण, राईट. बाकीचे काय करतायत? झोपलेत? ठीक आहे. आणि टाइमचे अडचण नका, म्हणजे सकाळ सकाळी उठत चला, जरासं सवय करा. त्याच्यामध्ये काय म्हणजे प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला? थोडस उठा की लवकर, जरा व्यायाम बियाम करत चला. दिवसभर घरी बसून त्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये, त्या टीव्ही मध्ये डोकं खराब होतील. आधी कुठे चांगले तसं नाहीये, जेवढे आहेत तेवढे तरी टिकून ठेवा. ओके. तर आणि प्रॉब्लेम असेल तर सांगत चला, असं नाही की सर शिवाय द्यायला म्हणजे झोपेतून उठावंच लागेल उद्यापासून. तसं तुम्ही आज्ञाधारक नाहीये, तुम्हाला माहितीये. पण जर काही प्रॉब्लेम असेल तर सांगत चला, आपण चेंज वाटलं तर करायचं असेल तर करूया. मी पण तुमच्यासाठी एक वेगळी गोष्ट प्लॅनिंग करत होतो अजून, पण आता तुम्हाला सकाळी उठायलाच अवघड आहे, त्याच्यामुळे थोडंसं चेंज करा त्याच्यामध्ये. कारण मी काल तुम्हाला तेच त्याच्यासाठीच टाइम विचारत होतो की कितीला उठताय नेमकं तुम्ही. ठीक आहे, ओके चलो. तर याच्यामध्ये पहा, हा चला सर्वांचा आलेला आहे. ओके, व्हेरी गुड. तर पहा, आपल्याला आता काय काय काम आहे. एप्सिलॉन नॉट, याला म्हणतात परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस, याचं डायमेन्शन काढायचं तुम्हाला. त्याच्यानंतर म्यू नॉट ही आहे परमिटिव्हिटी, बरोबर आहे. एप्सिलॉन नॉटला परमिटिव्हिटी म्हणतात आणि याला परमियाबिलिटी म्हणतात. आता हे कन्फ्युजिंग आहे, नक्कीच कन्फ्युजिंग आहे याच्यामध्ये, कारण याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाहीये, मग लक्षात राहायला सुद्धा आपल्याला अवघड जाऊ शकतं. तर यामध्ये घाबरायचं काहीच कारण नाही. यांच्यामध्ये मी फॉर्म्युला सांगतो, तो फॉर्म्युला वापरून आपल्याला याचे डायमेन्शन काढायचे आहेत. उद्या आपण सिग्निफिकंट फिगर सुरू करणार आहोत, त्याच्यामुळे लक्ष द्या. सिग्निफिकंट फिगर मध्ये थोडेसे रूल आहेत फक्त. या फॉर्म्युल्यामध्ये पहा, एफ म्हणजे फोर्स आहे. एफ म्हणजे फोर्स, त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणतात. आपल्याला चॅप्टर सुरू करायचं इलेक्ट्रोस्टॅटिक्स, त्याच्यामध्ये पाहूया. Q1 Q2 are the charges and R is the distance. So find out the epsilon naught, dimension of epsilon naught. Then याच्यासाठी फॉर्म्युला काय देऊ तुम्हाला, df by dl, फोर्स पर युनिट लेंथ पण म्हणतात त्याला. फोर्स पर युनिट लेंथ इज इक्वल टू काय असतं पहा, म्यू नॉट I1 I2 अपॉन 4 पाय r. फक्त I1 आणि I2 काय आहेत, करंट आहे. परत r हा रेडियस किंवा डिस्टन्स घ्या. त्याच्यानंतर डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट और रिलेटिव्ह परमिटिव्हिटी म्हणतात त्याला, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. जसं की फॉर्म्युला आहे एप्सिलॉन अपॉन एप्सिलॉन नॉट, म्हणजे एप्सिलॉन एका मीडियमचा अपॉन एप्सिलॉन नॉट. तर याचं डायमेन्शन केचं डायमेन्शन काय असणार. त्याच्यानंतर रेजिस्टन्स तर काढलंय आपण, अजून कोणते कॉन्स्टंट असतील तर काढू शकता. पण मला वाटतं इथे जास्त काही लोक आपण घ्यायची गरज नाही. हे इक्वेशन समजल्यानंतर तुम्हाला खूप सोपं जाईल याच्यामध्ये. किंवा पहा, नीट 2017 चा क्वेश्चन आहे परत, की काय विचारलं आपल्याला, आधी लिहून घ्या, हे करायचंय तुम्हाला. झालं काही लिहून, चला लवकर.
रेकॉर्डेड जे पाहिले त्यांच्यासाठी पण सांगतो मी, गप उठा आणि 6 वाजता घ्या भजन. ठीक आहे, हे झालं का? सो गया है सारा जहां, सो गई है रास्ते, सो गई है मंजिले, काहीतरी म्हणते ते बरोबर आहे त्याचं. व्हिडिओ ऑन करा बरं, चला व्हिडिओ ऑन करा. आज तर कोणीच दिसत नाही मला, म्हणजे आज मला असं भूतायला शिकवतोय असं वाटतंय मला. चला भूत. बाकीचे ओके ओके, चला पटापट करा. झोप झालं नाही का रे विनायक? झालं झालं झालं, राईट राईट. ओके ओके, चला बाकीचे लवकर. लवकर सुरू करा, तोपर्यंत मी अजून एक प्रॉब्लेम देतो. पहा, नीट 2007 एअर लिस्ट असेल नवीन तर त्याच्यामध्ये आहेच, ते कॅल्क्युलेट करायचं. काय अडचण असेल तर मी उद्या सांगतो तुम्हाला याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर की आपल्याला काय दिलंय पहा, की फिजिकल क्वांटिटी ऑफ द डायमेन्शन ऑफ द लेंथ, म्हणजे 4 ऑप्शन आहेत, त्याच्यापैकी कोणाचं डायमेन्शन लेंथ समान आहे हे काढायचंय. तर सी जी and e square by 4 pi epsilon naught. सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. पहा, व्हेलॉसिटी ऑफ लाईट हे तर आपल्याला माहिती आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट कसं असतं याच्यामध्ये. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पण माहिती आहे की जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं डायमेन्शन 5 नसेल तरी आपण काढू शकता. कोणत्या फॉर्म्युल्यावरून? F is equal to G m1 m2 upon r square. त्याच्यानंतर E म्हणजे चार्ज दिले आपल्याला, E म्हणजे चार्ज, ज्याचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहे, काहीच अडचण नाहीये. आणि इप्सिलॉन नॉटचं मी डायमेन्शन आता काढायला सांगितले. कोणत्या फॉर्म्युल्यावरून? F is equal to 1 by 4 pi epsilon naught q1 q2 upon r square. ठीक आहे, तर याच्यावरून आपल्याला या सर्वांचं डायमेन्शन लेंथ सारखं कोणाचं आहे ते फाइंड करायचंय. ऑप्शन 4 दिलेत आपल्याला. कोणते कोणते पहा, 1 by c square into g e square 4 pi epsilon naught raised to half. ते बुक असेल तर तुम्हाला हे लिहून घेण्यात काही अर्थ नाहीये, पण ठीक आहे, जर बुक मध्ये जर सापडत नसेल. g e square 4 pi epsilon naught याचा 1/2. त्याच्यानंतर सी आहे 1 by c square e square upon g 4 pi epsilon naught raised to 1/2. आता पहा, लक्ष द्या की ऑप्शन वर कसं सोडवायचंय. प्रत्येक वेळेस या, आता याचं एक वेगळं डायमेन्शन काढून ठेवा, याचं काय आहे, परत जीचं काय डायमेन्शन आले काढून ठेवा, आणि सीचं डायमेन्शन, सी स्क्वेअरचं डायमेन्शन. कारण प्रत्येक याच्यात सी स्क्वेअर, जी आणि एवढी क्वांटिटी आहे. मग तुम्हाला याचं वेगवेगळं काढलं की डायरेक्ट अंदाज येईल की कोणतं ऑप्शन करेक्ट असू शकतं, आपल्याला कोणतं डायमेन्शन पाहिजे. ठीक आहे, तर या मेथडने तुम्हाला जरासं लवकर सॉल्व्ह करता येऊ शकतं विथ ऑप्शन. ठीक आहे, तर मी आजचं लेक्चर इथेच कंक्लूड करतोय. याच्यामध्ये हे प्रॉब्लेम दिलेले सॉल्व्ह करायचे. डायमेन्शन वरती काही अडचण असेल तर उद्यापर्यंत क्लिअर करून घ्या प्लीज. त्याच्यावरती प्रॉब्लेम सुद्धा उद्याच्या लेक्चरला येण्याच्या आधी आपल्याला सॉल्व्ह असले पाहिजे सर्व प्रॉब्लेम त्याच्यावरती. आणि मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सिग्निफिकंट फिगर हे सुरू करतोय. ठीक आहे, जायचं नाही कुठे, थोडस मला रिस्पॉन्स घेणार मी तुमचा. हॅव अ नाईस डे सरजी, सेम टू यू. थँक्यू साहिल. मला लक्ष द्या की ज्यांना
स्पीड माझे टीचिंगचे राईट वाटते, करेक्ट वाटते. पहा लक्ष द्या, थोडस रिस्पॉन्स घेणार आहे मी तुमच्याकडून 2 मिनिटांमध्ये. त्यांनी 1 रिप्लाय करायचे. जर फास्ट वाटते तर किती फास्ट वाटते, म्हणजे दीडपट झाली तर 1.5. पहा युट्यूबचे लेक्चर पाहता नाही तुम्ही, 1.2 असा रिप्लाय. आणि जर एकदम स्लो वाटत असेल तर 0.8, 0.5. जर परफेक्ट स्पीड वाटत असेल तर 1. ठीक आहे, वेगवेगळे आन्सर असू शकतात नक्कीच, पण एक उगाच थोडासा फीडबॅक की तुम्हाला काय वाटतं हे खूप महत्वाचं आहे. राईट, कारण मला तर एक्सपिरियन्स आहे की चॅप्टर कसा शिकवावा लागतो या स्पीडने. व्हेरी गुड. ठीक आहे, नॉर्मल स्पीड. ओके, ठीक आहे, तर तेच थोडस चेक करायचं होतं मला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, देन चलो बाय बाय, विल यू मीट अगेन. काय म्हणतात अजून काय, तर मी लय खूप सारे शिकलोय रे, ते उगाच तोंडातून यायला लागले आता. म्हणजे ते तुम्ही बाय करताना ते तुमचंच वाचून असं तोंडात बसले, कारण सकाळच्याच लेक्चरला मी SDGT म्हणायला लागलो आहे का नाही. ओके चलो, उद्या भेटायचंय याच टाइमला, उशीर बिलकुल करायचा नाही. ओके चलो, बाय 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 बाय.